आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात NPS अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना एकात्मिक निवृत्ती वेतन योजना म्हणजेच UPS स्वीकारण्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे। यासाठी त्यांना CRA यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा प्रत्यक्ष अर्ज स्थानिक नोडल कार्यालयात जमा करता येईल। छत्तीसगडमधल्या बस्तर भागातील नारायणपूर इथं आज 28 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली। यात 19 महिलांचा समावेश आहे। या सर्वांवर एकूण 9 लाख रुपयांचं इनाम होतं। यातल्या तिघांनी एक SLR, एक INSAS आणि एक 303 रायफल पोलिसांकडे सुपूर्द केली। बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे। या वर्षभरात नारायणपूर जिल्ह्यात 287 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं पोलिसांनी सांगितलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2025 परीक्षा उद्या बुधवार दिनांक 26 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत। परीक्षा नियोजनाबाबत प्राचार्य आणि केंद्र प्रमुखांची बैठक परीक्षा भवनात काल पार पडली। विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या जवळपास 1000पेक्षा अधिक विविध परीक्षांचं नियोजन करण्यात आलं आहे। उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामचे दरवाजे आज दुपारी विशिष्ट विधी आणि पूजेनंतर हिवाळी हंगामासाठी बंद करण्यात आले। यामुळे यावर्षीच्या चारधाम यात्रेचा शेवट झाला। भारतानं टोकियोमध्ये डेफलिम्पिक नेमबाजी मोहिमेचा शेवट 7 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह केला। 10 दिवसांच्या स्पर्धेत या प्रकारातील एकूण 39 पदकांपैकी 16 पदकं भारतानं जिंकली। दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 2 बाद 27 धावा केल्या होत्या। तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेनं 5 बाद 260 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला। तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारतीय संघ 201 धावांवर गारद झाला होता, तर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे। ICCचे अध्यक्ष जय शहा यांनी आज या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं। भारतात 5 ठिकाणी तर श्रीलंकेत 3 ठिकाणी या स्पर्धेचे सामने होतील। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा समावेश अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह अ गटात करण्यात आला आहे। भारतीय फलंदाज रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर असेल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।